नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या फार्मसी स्क्रिप्टेड सक्सेस चॅनलमध्ये. तर आज आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन की जो तुमच्या डी फार्मसीच्या सेकंड इयरमध्ये विचारलेला असतो बायोकेमिस्ट्रीच्या पेपरला, तो क्वेश्चनमध्ये म्हणजे ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल, इट मीन्स TCA सायकल, किंवा त्याला दुसरं नाव असतं क्रेप सायकल, सायट्रिक ॲसिड सायकल. ओके, हा जो क्वेश्चन असतो 5 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जातो की राईट डाऊन द क्रेप सायकल ऑर इट्स एनर्जेटिक्स. मग ह्या क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला कुठल्या कुठल्या स्टेप घ्यायच्या आहेत, काय काय लिहायचं आहे पेपरमध्ये, ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. सो फर्स्ट थिंग दॅट इज द क्रेप सायकल. त्याचं नाव कसं पडलंय की क्रेप सायकल का? सो इट इज डिस्कवर्ड ऑफ द सायंटिस्ट, इट मीन्स डिस्कवरी ऑफ सायंटिस्ट, त्याच्यामुळे हे नाव त्याला क्रेप सायकल झालं. Then TCA. So TCA because of citrate production and present the three carboxylic groups. So that means TCA or citric acid. It means the citrate synthase. This reason called as citric acid. म्हणजे हे तिघं वेगळी वेगळी नावं असणारे क्रेप सायकल, TCA आणि सायट्रिक ॲसिड, आणि त्यांचं जे काही रिझन आहे की ते नाव का दिलं गेलं. मग तसंच फर्स्ट नाव असणार की क्रेप सायकल. सो बिकॉज ऑफ डिस्कवरी ऑफ सायंटिस्ट. Then TCA. So TCA because of the citrate productions and present three carboxylic group. And then next one, that is the citric acid. So citric acid reasons, that is the citrate synthase. This reason called as citric acid. Okay. So Krebs cycles cellular respirations in the second step. म्हणजे जे काही सेल्युलर रेस्पायरेशन होतं त्या सेल्युलर रेस्पायरेशन मधली क्रेप सायकल ही जी आहे ती सेकंड स्टेप आहे. म्हणजे क्रेप सायकल ही सेकंड स्टेप आहे. सो दॅट इज द सेल्युलर रेस्पायरेशन इन द सेकंड स्टेप. सो इट मीन्स एरोबिक रेस्पायरेशन्स इन विच दी इन्क्लुडिंग दी थ्री स्टेप. म्हणजे जे काही सेल्युलर रेस्पायरेशन्स असतं त्याच्यामध्ये जे काही एरोबिक रेस्पायरेशन असणार आहे त्या एरोबिक रेस्पायरेशनमध्ये थ्री स्टेप इन्क्लुडिंग असणार आहे. सो फर्स्ट वन दॅट इज दी glycolysis, second one that is the Krebs cycle, and last one that is the electron transport chain. So whenever respiration is the aerobic or anaerobic, but the always first step that is the glycolysis. म्हणजे जेव्हा तुमचं रेस्पायरेशन्स असतील त्याच्यामध्ये जर सपोज एरोबिक रेस्पायरेशन असेल किंवा अनएरोबिक रेस्पायरेशन असेल, बट त्या तिघांमध्ये फर्स्ट स्टेप जी असणार आहे ती आपली ग्लायकोलिसिसच असणार आहे. आणि जे काही एरोबिक रेस्पायरेशन्स असतात ते एरोबिक रेस्पायरेशन थ्री स्टेपमध्ये इन्क्लूड्स असतात. पहिली असते आपली ग्लायकोलिसिस, सेकंड असते क्रेप सायकल आणि तिसरी असते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. मग या रेस्पायरेशनमध्ये जर सपोज एरोबिक पण असेल अनएरोबिक पण असेल तर ते रेस्पायरेशन जे असेल त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप ही आपली ग्लायकोलिसिसची असते. So glucose is converted to 2 pyruvate and 2 pyruvate is converted to 2 acetyl CoA. आणि जो हा ॲसिटिल कोए असतो तो ॲसिटिल कोए आपल्या क्रेप सायकलसाठी रेडी असतो. म्हणजे जी काही आपली क्रेप सायकलची स्टेप आहे ते फर्स्ट स्टेप. सो रेडी फॉर दी क्रेप सायकल. देन क्रेप सायकल्स परफॉर्म्स इन दी मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. आता जी काही क्रेप सायकल परफॉर्म केली जाते तर ती कुठे परफॉर्म होते तर मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये. सो इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मेटाबॉलिक पाथवे फॉर दी एनर्जी सप्लाय टू दी बॉडी. म्हणजे हा एक मेटाबॉलिक पाथवे असणार आहे आणि तो आपल्या बॉडीसाठी एनर्जी सप्लाय करतो. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मेटाबॉलिक पाथवे फॉर दी एनर्जी सप्लाय टू दी बॉडी. देन अबाउट द 65 to 70% ऑफ द ATP इज सिंथेसाइज्ड इन द TCA सायकल. म्हणजे जे काही 65 to 70% ऑफ ATP synthesized in the TCA cycle. And the next step that is the in the citric acid cycle was proposed by Hans Adolf Krebs in the 1937. मग ही सायकल जी असणार आहे ती डिस्कवर्ड केली गेली आहे सायंटिस्ट बाय दी हॅन्स ॲडॉप्ट क्रेब्स इन दी 1937. इयर असणार आहे 1937. सो बेस्ड ऑन दी स्टडीज ऑफ ऑक्सिजन कन्झम्पशन इन दी पिजिऑन ब्रिस्ट. म्हणजे जो काही हा स्टडी केला गेला क्रेप सायकलचा, सो ती स्टडी टोटली बेस्ड ऑन दी ऑक्सिजन कन्झम्पशन ऑफ दी पिजिऑन ब्रिस्ट. And the next step, it means basically includes the citric acid cycle, basically involves the combinations of the 2 carbon acetyl CoA. काय असणार आहे त्या सायकलमध्ये? कॉम्बिनेशन्स ऑफ द टू कार्बन ॲसिटिल कोए विथ द 4 कार्बन ऑक्झॅलो ॲसिटेट 2 पायरुवेट. सो
a 6 carbon tricarboxylic acid citrate. That is the steps involved in the TCA cycle. So in this reaction that follows, the 2 carbon are oxidized, then 2 carbon dioxide and oxaloacetate is regenerated and recycled. So that is the recycle procedure for the TCA cycle. Okay. So next one, that is the TCA cycle presentation. So TCA cycle ज्या काही स्टेप्स इन्व्हॉल्व होतात किंवा जे काही तुम्हाला पेपरला TCA सायकल एक्सप्लेन करायची आहे पूर्ण ड्रॉ करून, ती आपण कशी इझिएस्ट वेने घेऊ शकतो हे आता आपण बघणार आहे. सो ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिडची ही सायकल तुम्हाला शो होते. ही सायकल तुम्हाला पेपरमध्ये ड्रॉ करायची आहे विथ त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं. तर आपण फर्स्ट बघूया. सो इट्स अ सेंट्रल पाथवे फॉर द रिलीज of energy of acetyl CoA, which is the produced from the glycolysis catabolism of the fatty acid or amino acid. So that is the pathway for release the energy from the acetyl CoA. So in the first step it means the pyruvic acid to acetyl CoA. So condensations of acetyl CoA obtained from pyruvic acid, it means pyruvate, with the oxaloacetate to form citric acid in presence of citrate synthase. मग आता पायरुविक ॲसिडचं जे काही कन्व्हर्जन असेल ते कुठे होणार आहे की ॲसिटिल कोएमध्ये. सो सायट्रिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ दी सायट्रेट सिंथेस. ओके. सो नेक्स्ट स्टेप that is the conversion of citric acid or citrate to cis-aconitase in the presence of aconitase. So cis-aconitase accept water to give the isocitric acid or isocitrate in the presence of aconitase plus Fe2 plus. Okay, so it means the conversion of citric acid to cis-aconitase. मग एन्झाईम कुठला यूज केला गेला तिथे तर aconitase. Okay, so accept water to give isocitric acid or isocitrate in the presence of aconitase enzyme. Then next step, that is the isocitric acid or isocitrate undergoes the oxidations, okay, in the presence of isocitrate dehydrogenase and NAD plus to give the oxalosuccinic acid or oxalosuccinate. That is the next step. Then next one, that is the oxidative decarboxylation of alpha ketoglutaric acid or alpha ketoglutarate to succinyl CoA. So in the presence of alpha ketoglutarate dehydrogenase, so that is the next step in the oxidative decarboxylations of the alpha ketoglutarate. So it converted to the succinyl CoA. So in the presence of alpha ketoglutarate dehydrogenase enzyme. So in the next step, succinyl CoA gets converted to succinic acid or succinate in the presence of succinate thiokinase or succinyl CoA synthetase enzyme. Then next step, succinic acid or succinate undergoes the dehydrogenations in the presence of succinate dehydrogenase to form the fumaric acid in presence of the dehydrogenase, succinate dehydrogenase enzyme. In the next step, fumaric acid or fumarate. So that is the two different name, fumaric acid or fumarate. Take up water molecule in the presence of fumarase to form the malic acid or malate. म्हणजे malate मध्ये असणार आहे. So fumaric acid or fumarate take up water molecule. मग कोणाच्या प्रेझेन्स मध्ये असणार आहे तर fumarase to form a malic acid or malate. That means a malate. So malate undergoes oxidations and the in presence of malate dehydrogenase to form the oxaloacetic acid or oxaloacetate. Then last step, that is the cycle gets repeated again by the entrance of another molecule of the acetyl CoA. So that is the cycle repeated again by the entrance of another molecule of the acetyl CoA. म्हणजे जो काही सेकंड मॉलिक्यूल असेल acetyl CoA चा आणि मग ती जी सायकल असेल ती परत रिपीट होणार आहे. So next one, that is the number of ATP molecules formed in the TCA cycle. जे काही number of ATPs असतात ते किती फॉर्म होत आहेत. So four steps in which the pyruvate to acetyl CoAs form the 3 ATP. Then isocitrate to oxalosuccinate form 3 ATP. Then alpha ketoglutarate to succinyl CoA, that is the 3 ATP. Then succinyl CoA to succinate 1 ATP.
succinate to fumarate 2 ATP, and malate to oxaloacetate, that is the 3 ATP. That means total 15 number of ATP. But as the one glucose molecule produce the 2 pyruvate form of glycolysis, that means the aerobic, and therefore the total number of ATP formed in one glucose, that is the 2 pyruvate molecules. It means 15 into 2 is equal to 30 ATP. Okay, so ATP formed in glycolysis, that is the 8 ATP, hence one glucose molecules in the aerobic oxidation will give the 38 ATP. So total number of ATP formed in the energetic reactions of Krebs cycles, that is the 15th number of ATP. ओके. सो ही जी काही क्रेब्स सायकल असणार आहे, हिचं तुम्हाला व्यवस्थित ही जी सायकल असेल ती व्यवस्थित ड्रॉ करा. ड्रॉ करून झाल्यानंतर ज्या काही एक्सप्लेनेशन तुम्ही स्टेप बोलल्या त्या स्टेप तुम्ही व्यवस्थित लर्न करा. कुठला एन्झाईम यूज केला जातो ते तुम्हाला राईट डाऊन करायचे, आणि जे काही TCS सायकलचे एनर्जेटिक्स असतील ते एक्सप्लेनेशनमध्ये लिहायचं आहे. परत आधी जे एक्सप्लेनेशन दिलं की क्रेब्स सायकलची जी काही नावं असतील ती, त्याच्यामध्ये एरोबिक रेस्पायरेशन्समध्ये 3 स्टेप दिल्या आहेत, नंतर ग्लायकोलिसिस होतं, नंतर 2 पायरुवेट 2 ॲसिटिल कोए, नंतर जे काही ATP यूज सिंथेसाइज्ड असतात 65 to 70%, नंतर सायंटिस्टचं नेम असेल किंवा बेसिकली कॉम्बिनेशन्स ऑफ द 2 कार्बन ॲसिटिल कोए, मग त्याच्यानंतरची जी काही स्टेप्स असेल हे एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रॉपर लिहायचं आहे, सगळं व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. होप सो तुम्हाला जी काही TCS सायकल असेल ती व्यवस्थित लिहिता येईल आणि तिचं एक्सप्लेनेशन पण व्यवस्थित तुम्हाला लिहिता येईल. जर सपोज तुम्हाला या TCS सायकलमध्ये काही समजण्यासाठी प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच मला कमेंट्स करा, आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.